महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधव भगिनींना नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या केकेट ऑफ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवरती. तुम्ही म्हणत असाल की सर आले की लगेच शिकवायला सुरुवात करतात. याला दोन गोष्टी कारणीभूत आहेत. एक म्हणजे वेळ खूप कमी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या महाराष्ट्रातील शिक्षक बांधवांना पाल्हाळ गप्पा हाणून शहाणपण शिकवण्याची उंची कोणत्याच युट्यूब चॅनलवाल्याची नाहीये. जर सहमत असाल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये निश्चितच सांगा. आपल्याला घटक पाहायचा आहे रोमन संख्या आणि त्यावरील क्रिया. या घटकाची ऑलरेडी तुम्हाला काही गोष्टी माहीत आहेतच, पण एखादा तरी ॲडिशनल मुद्दा आपल्यासाठी नक्कीच येत असतो. प्रश्न कसे विचारले जातात यावरती आणि प्रश्न विचारले जातात का हा मोठा प्रश्न आहे. तर हा 2021च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. तुम्ही प्रश्नपत्रिका काढून बघूही शकता. रोमन संख्यांच्या संदर्भाने विसंगत पर्याय कोणता. आता काही म्हणाल की सर डायरेक्टच प्रश्न घेतला, काही जण म्हणतील सुद्धा की सर डायरेक्टच प्रश्न घेतला आणि आम्ही मात्र काय आहे की रोमन संख्यांच्या संदर्भामध्ये तेवढी तयारी केलेली सुद्धा नाहीये आणि डायरेक्ट प्रश्न आला तर करायचं काय. काही काळजी करू नका, हे सगळं होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर रोमन संख्यांच्या संदर्भाने विसंगत पर्याय कोणता हे आपल्याला विचारलेला आहे आणि पहिला पर्याय दिलेला आहे एम भागिले सी डबल एक्स व्ही गुणिले आय व्ही. त्यानंतर तिसरा पर्याय आहे एक्स सी अधिक एक्स आणि चौथा पर्याय आहे डी वजा सी डी. आता यावरून नेमकं करायचं काय. आपण जरी याला एम सी वगैरे म्हणत असलो तरी रोमन लोकांनी हे जे आहेत हे त्यांचे चिन्ह आहेत. आपण त्याला आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये एक्स सी वगैरे असं म्हणतोय. तर मुळात या एम ची किंमत काय आहे सर, तर एम ची किंमत आहे 1000 आणि सी ची किंमत काय असते तर 100 असते. म्हणजेच या पद्धतीने आपण सोडवलं तर याचं उत्तर येतं 10. 10 म्हणजेच रोमन संख्येमध्ये एक्स असं म्हटलं जातं. तर ती किंमत किती आलेली आहे तर एक्स आलेली आहे. आपल्याला प्रत्येकाच्या किमती काढून बघाव्या लागतील. त्यानंतर याची किंमत आहे सर 20 आणि 5 25 गुणिले 4. 25 चोक होतात 100. 100 म्हणजेच सी. याची एक्स आली होती, याची सी आलेली आहे किंमत. त्यानंतर एक्स सी याचा अर्थ असा होतो सर यामध्ये 90 आणि एक्स याचा अर्थ असा होतो सर 10. याचाही अर्थ होतो 100. म्हणजेच हे काय आहे हे सुद्धा सी आहे. बघा डी याचा अर्थ काय होतो तर डी याचा अर्थ होतो सर 500 आणि सी डी याचा अर्थ काय होतो तर सी डी याचा अर्थ होतो 400. 500 वजा 400 म्हणजेच 100. 100 म्हणजेच सी. म्हणजे हे सी आहे, हे सी आहे, हे सी आहे, हे एक्स आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा काय आहे विसंगत पर्याय आहे या पर्यायांमध्ये. आता तुम्ही म्हणाल की सर आले आणि डायरेक्ट तुम्ही काय केलं की असं एक्स सी म्हणत राहिलात. काही जण म्हणतील की आम्हाला काहीच कळलेलं नाहीये. तर बेसिक पासून, कारण मी काय म्हटलेलं आहे कोणी नसलं तरी मी तुमच्या सोबत आहे म्हटल्याच्या नंतर आपल्याला बेसिक पासून काही गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. सर तुम्ही फक्त एक काम करा, काय आहे आय व्ही एक्स एल सी डी एम एवढं फक्त पाठ करून ठेवा. काय म्हटलं मी आय व्ही एक्स एल सी डी एम आय व्ही एक्स एल सी डी एम एवढं पाठ करून ठेवा. पाठ करायला काही सेकंद लागणार आहेत. आताही पाठ झालं पाहिजे आय व्ही एक्स एल सी डी एम. तर बघा आय म्हणजे काय तर आय म्हणजे सर 1. आय म्हणजे काय तर 1. व्ही म्हणजे काय सर तर व्ही म्हणजे 5. एक्स म्हणजे काय तर एक्स म्हणजे 10. त्यानंतर एल म्हणजे काय तर एल म्हणजे 50. सी म्हणजे काय सी म्हणजे सेंचुरी तुम्हाला माहित आहे म्हणजे 100. डी म्हणजे काय तर डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे काय तर एम म्हणजे 1000. आता काही म्हणतील की मग 1000ला रोमन संख्या संपतात का. असं काही नाहीये. त्यानंतरच्या रोमन संख्या कशा लिहायच्या हे सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे. तर सर तुम्ही आय व्ही एक्स एल सी डी एम पाठ करून ठेवलं ना, झालं असेल पाठ तुमचं. म्हणजेच आय म्हणजे 1, व्ही म्हणजे 5, एक्स म्हणजे 10, एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000. एवढं लक्षात राहिलं की आता तुम्हाला सगळं जमलं. मी खात्रीशीर सांगतो आता तुम्हाला सगळं जमलं. आता कसं जमलं सगळं, हा व्हिडिओ संपता संपता तुम्हाला सगळं जमलं पाहिजे. पुन्हा आपल्याला कधी रोमन संख्या शोधायची गरज नाही पडली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्क गेला नाही पाहिजे. विदिन सेकंदात उत्तर आलं पाहिजे आपलं. तर बघा सर, तर एक साठी काय लिहिलेलं आहे आपण, एक साठी लिहिलेलं आहे आय. एक साठी काय लिहिलेलं आहे आय लिहिलेलं आहे. 2 साठी काय लिहायचं सर, मग 2 तयार कसा होतो सर, 1 अधिक 1 म्हणजे 2 तयार होतो. म्हणजेच आय अधिक आय म्हणजे 2 आय झाला की नाही 2 तयार. त्यानंतर 3 कसा तयार होतो तर 1 2 3 या पद्धतीने 3 तयार होतो. मलाही माहिती आहे तुम्हाला माहिती आहे कारण आपण हे स्कॉलरशिपला वगैरे शाळेत विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहेच. तरी सुद्धा बघा 5 इथे 4 आहे. मग आता 4 ला इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. रोमन संख्येमध्ये एक असा नियम आहे की एक चिन्ह जे आहे ना, एक चिन्ह, हे एक चिन्ह जास्तीत जास्त 3च वेळा वापरता येतं, 4 वेळा वापरता येत नाही. तर हा एक नियम आहे. मग 4 लिहिताना आपल्याला 4 रेषा काढता येतील का तर काढताच येणार नाही सर, ते चुकीचं आहे.
मग 4 लिहायचे कसे? तर सर 5 साठी आम्हाला चिन्ह दिलेलं आहे, आम्ही पाठ केलेला आहे व्ही. मग 4 कसे तयार होतात? तर 5 मधून जर 1 वजा केला सर तर आम्हाला 4 मिळतात. मग 5 कसे लिहिले जातात? तर 5 असे व्ही सारखे लिहिले जातात. आणि 1 कसा लिहिला जातो? तर असा आय सारखा लिहिला जातो. पण आता काळजीपूर्वक समजून घ्या, इथे समजून घ्या म्हणजे पुढे कळेल. बघा हे आहेत 5. 4 हा 5 पेक्षा 1 ने कमी आहे. 1 ने कमी आहे म्हणजे डावीकडे लिहा 1. म्हणजे हे झालेले आहेत तुमचे 4. आय व्ही याचा अर्थ आहे 4. त्यानंतर 6 कसे तयार होतात? 5 मध्ये 1 मिळवला की 6. 5 मध्ये आता मिळवायचा म्हणजे लिहा उजवीकडे. झाले 6. 7 कसा लिहायचा सर? तर 5 मध्ये 2 मिळवले 7 तयार होतात. 8 कसे? तर 5 मध्ये 3 मिळवले. मिळवू शकतो कारण 3 वेळेस आम्ही काय करू शकतो की एक चिन्ह वापरू शकतो सर. आता इथे पुन्हा प्रश्न आला 9 कसे लिहायचे सर? मग 9 म्हणजे व्हीच्या पुढे आम्ही 4 वेळेस म्हणजे 5 अधिक 4 नाही करू शकत. मग अशा वेळेला काय करायचं आहे? तर इथे x म्हणजेच 10 हे चिन्ह आपल्याकडे आहेच. x म्हणजे 10 हे रोमन संख्येमध्ये चिन्ह आहेच. मग 9 म्हणजे काय? तर 10 वजा 1 म्हणजे 9 म्हणजेच 10 वजा करायचं म्हणजे लिहायचं डावीकडे. हा झाला तुमचा 9. या पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे झाले तुमचे मूलभूत रोमन संख्या तयार. आता यानंतर 11 म्हणजे काय? आता हे तुम्हालाही लक्षात येणार आहे. 11 म्हणजे काय? तर 10 अधिक 1 म्हणजे 11 की नाही बरं? आणि 10 म्हणजे काय? x आणि 1 म्हणजे काय? तर या पद्धतीने x आहे. 12 म्हणजे काय? x डबल आहे. 13 म्हणजे काय? तर 10 प्लस 3. 14 म्हणजे 10 प्लस 4 म्हणजेच काय? 14 लिहिणार कसे? तर एक्स आय व्ही झाले 14 तयार. मग 20 लिहिणार कसे सर? तर 10 प्लस 10 म्हणजे 20 आमचे. या पद्धतीने एक्स एक्स म्हणजे 20 झाले सर आमचे. म्हणजे 31 32 33 हेही लिहिता येतील तुम्हाला, हो की नाही? तर आता त्यानंतर आपल्याला काही गोष्टी इथं काळजीपूर्वक समजून घ्या की 40 लिहायचे आहेत. मग 40 कसे तयार होतात? तर 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 10 असे तयार होऊ शकतात. बघा 10चा 4 वेळेस जर बेरीज केली आपण तर 40 तयार होतात. पण रोमन संख्येचा नियम काय सांगतो की एक्स चिन्ह जे आहे ते जास्तीत जास्त 3 वेळा लिहिता आलं पाहिजे. म्हणजे एक्स आपल्याला 4 वेळेस लिहिता येईल का? नाही. मग 40 दुसऱ्या पद्धतीने कसे तयार होतात? तर 50 वजा 10 असेही 40 मिळू शकतात की नाही बरं? हा, मिळू शकतात. मग 50 कसे लिहिले जातात रोमन मध्ये? बघा यल मुद्दाम ठेवलेला आहे, ते थोडस तुमचं पाठही होईल म्हणून इथे मुद्दाम ठेवलेला आहे यल. आणि वजा आहे म्हणून 10च्या चिन्ह काय आहे? x आहे. ते लिहायचं कुठे? डावीकडे. म्हणजेच XL म्हणजे काय सर? तर XL म्हणजे 40 सर आमचे. XL म्हणजे 40. मग 60 कसे लिहायचे? 50 अधिक 10. 50 अधिक 10 म्हणजेच काय? 60. 50 कसे लिहिले जातात? तर L सारखे आणि x म्हणजेच 10 झाले 60. 90 कसे लिहायचे सर मग आम्ही? तर 90 म्हणजे 50 अधिक 10 10 जर केलं तर 4 वेळेस होणार आहे 10 10. चालणार आहे का? नाही चालणार आहे. मग 90 कसे? तर 100 वजा 10. आता 100 लिहितात कसे सर? तर 100 म्हणजे सेंचुरी सी आणि वजा काय? तर 10 वजा आहे म्हणजे काय? डावीकडे. तर XC म्हणजे सर 90 आणि 100 लिहिले जातात तुमचे सीने. कसे लिहिले जातात? सीने. त्यानंतर 400 कसे लिहायचे सर? मग यामध्ये हे लक्षात ठेवा की आपण ज्या पद्धतीने इथे 4 लिहिले होते, इथे 9 लिहिले होते, 40 लिहिले होते, त्यानंतर इथे 90 लिहिले होते, 400 तसेच लिहावे लागतील. याचाच अर्थ काय आहे? 500 वजा 100 म्हणजे 500 वजा 100. मग 500 कसे लिहिले जातात? तर डी म्हणजे 500 सर आणि वजा 100 कसे लिहिले जातात? तर सी म्हणजे 100. बघा यामध्ये एक गोष्ट तुमच्या काळजीपूर्वक लक्षात आली आहे. इथे असं कधीच करायचं नाहीये की शतकामधून एकक वजा केला. ही चूक कधीच करायची नाहीये, नाही तर सगळ्या रोमन संख्या चुकू शकतात. त्यानंतर डी तर तुम्हाला माहितीच आहे, डी लिहिला जातो 500 म्हणून. त्यानंतर आम्हाला 900 लिहायचे सर. मग 900 म्हणजे काय? तर 900 म्हणजे 1000 वजा 100. तर 1000 वजा 100 म्हणजेच एम आणि सी. एम आणि सी कुठे लिहिला आपण? तर डावीकडे लिहिलेला आहे. या पद्धतीने तर आता याच्यावर आधारित काही संख्या लेखन आपल्याला करता येतं का?
हे सुद्धा आपण एकदा काय करूयात, प्रयत्न करूयात. बघा, एक सोपी संख्या घेतलेली आहे ती म्हणजे 35. आता ही जी 35 संख्या आहे ना सर, तर ही 35 संख्या तयार झाली कशापासून? तर 30 पासून आणि 5 पासून तयार झाली. अगदी बरोबर आहे सर. 30 पासून आणि 5 पासून काय झालेले आहे, 35 तयार झाले. मग 30 म्हणजे काय, तर 10 अधिक 10 अधिक 10, 3 वेळेस 10. 3 वेळेस 10 म्हणजेच काय, x असा 3 वेळेस म्हणजे 10 अधिक 10 अधिक 10 म्हणजे 30. आणि 5 साठी चिन्ह काय आहे, तर 5 साठी चिन्ह आहे सर आमच्याकडे v. म्हणजेच 35 लिहिले कसे जातात, तर ट्रिपल x आणि v असे लिहिले जातात. त्यानंतर पुढची संख्या बघा, 117 ही संख्या दिलेली आहे. कशी तयार झाली, 1 शतक अधिक 10 अधिक 7 यापासून ही संख्या तयार झालेली आहे. म्हणजे 1 शतक म्हणजे काय, तर c, त्यानंतर इथे x, आणि हे 7 कसे तयार झालेले आहेत, तर 5 मध्ये 2 मिळवले की 7 तयार होतात. 5 म्हणजेच v आणि 2 म्हणजेच 2 रेषा. CXVII म्हणजेच 117. येतंय लक्षात? आता हळूहळू तुमच्या लक्षात येईलच. बघा, 399 ही संख्या आहे सर आमच्याकडे. मग ती कशी लिहिणार, तर 3 शतक आहेत सर, त्यानंतर 9 दशक आहेत आणि 9 एकक आहेत सर आमचे. मग 300 कसे लिहिले जातात, तर 100 100 100 3 वेळेस. 100 म्हणजेच काय, तर C. 90 कसे लिहिले जातात, तर 100 वजा 10. 100 वजा 10 म्हणजेच काय, XC. त्यानंतर 9 कसे लिहिले जातात, 10 वजा 1. 10 वजा 1 म्हणजे IX. झाली तुमची संख्या 399. त्यानंतर 597 कसे लिहिले जातात. आता तुम्हाला हळूहळू काही गोष्टी लक्षात येत असतील. तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर अशाच रॅन्डम पद्धतीने संख्या कुठेतरी वहीवर लिहून बघा आणि त्याला रोमन मध्ये करण्याचा प्रयत्न करा. 597, कारण या गोष्टी सरावाच्या आहेत. 500 कसे लिहिले जातात सर, तर 500 आमचे D म्हणून दिले जातात. 90 कसे लिहिले जातात आमचे, तर 90 म्हणजेच XC लिहिले जातात आणि 7 आम्हाला माहितीच आहे. झाली तुमची 597. आता आपल्याला लिहायचे 4000. मगाशी तुम्हाला म्हटलं होतं ना की 1000 आहे, मग पुढं जर काहीतरी लिहायचं असेल तर ते लिहायचे कसे, तर सर 4000 लिहायचे. मग आम्ही जर 4000 लिहायला जर घेतले तर 1000 4 वेळेस नाही घेऊ शकत. हे इथपर्यंत आमचं आता क्लिअर झालेलं आहे. मग हे 4000 लिहायचे कसे, तर बघा, इकडे सगळ्यात डावीकडे अंक आहे तो आहे 4. आणि 4 कसे लिहिले जातात, तर 4 लिहिले जातात सर आमचे 5 वजा 1 4. 5 वजा 1 4. या 5 वजा 1 4 वर म्हणजे IV वर जर आपण इथे बार दिला, याला म्हणतात सर बार. आता याला जर बार जर दिला तर या बारचा अर्थ असा असतो की 4 गुणिले, आणि हा बार म्हणजे असतो 1000. म्हणजे 4 गुणिले 1000 किती झाले, तर बरोबर आहे 4000 झालेले आहेत सर. काय झालेले आहेत, 4000. यापेक्षा काही वेगळ्या संख्या जर आपण घ्यायचं ठरवलं तर जर समजा आपल्याला संख्या लिहायची असेल 6338, ही संख्या आपण आता रॅन्डम पद्धतीने घेतलेली आहे. तर 6000 लिहायचे कसे, मग आम्ही या पद्धतीने M 6 वेळेस तर नाही करू शकत. मग 6 कसे लिहिले जातात, तर 5 आणि 1 6. हे झाले 6000 तुमचे. 300 कसे लिहिले जाणार आहेत, तर C हे 3 वेळेस. हे 3 इथे जरी असले तरी ते दशकच्या स्थानावर आहेत, म्हणजे ते 30 आहेत. 30 म्हणजेच X. त्यानंतर 8 कसे लिहिले जाणार, तर 5 आणि 3 8. 5 आणि 1 2 3 8. या पद्धतीने ही जी संख्या आहे ती लिहिली जाणार आहे. या 6 वरती काय आहे, बार आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं जर असेल तर आता यावर तुम्हाला प्रश्न कसे विचारले जाणार आहेत ते सुद्धा घेणार आहे. तर इथपर्यंत नक्कीच जर कळालं असेल तर कमेंट करून निश्चित सांगा की सर तुम्ही सांगितलेलं एवढं कळालं आहे आम्हाला. त्यानंतर 449 ही संख्या रोमन पद्धतीने कशी लिहाल. आता आला की नाही तसा प्रश्न, तर 449 म्हणजे काय, जर लगेच नाही सुधारलं ना आपल्याला तर काय करायचं, तर 400 लिहायचे अधिक 40 लिहायचे अधिक 9 लिहायचे, म्हणजे थोडंसं विस्तारित रूप करायचं. हे लिहायला मग सोपं जातं. मग आपल्यालाही आठवतं 400 कसे लिहिले होते आपण, तर सर आम्ही 400 CD म्हणून लिहिले होते. 40 कसे लिहितो आम्ही, तर आम्ही XL म्हणून लिहितो, आणि 9 कसे लिहितो, तर IX म्हणून लिहितो. या पद्धतीने म्हणजे CD XL IX. कुठे आहे CD XL IX,
CD, XL, IX पर्याय क्रमांक 4 आहे. आणि फक्त हे सगळं करत असताना रोमन संख्या हा टॉपिक सोपा आहे आणि ज्या वेळेला टॉपिक सोपा असतो त्यावेळेला पर्यायामध्ये गोंधळ होण्याची शक्यता जास्त असते. कारण आपण उत्तर एवढं स्पीडनं काढतो आणि नजर चुकीने काय होतं, आता या पर्यायाकडे आणि या पर्यायाकडे थोडंसं काळजीपूर्वक जर तुम्ही बघितलं तर यामध्ये फरक काय झालेला आहे, CD सेम आहेत, XL सेम आहेत, XI IX एवढाच फरक केलेला आहे. आणि महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद सुद्धा तुमच्यासोबत असाच गोंधळ करण्याची खूप शक्यता असते. प्रश्न सोपा दिला ना तर आणि मग पेपरवरून बाहेर आल्याच्या नंतर बरेच जण चर्चा करतात प्रश्न सोपा होता पण थोड्यासाठी काय झालं की गोंधळ झाला, सिली मिस्टेक म्हणतात त्याला, हे होऊ द्यायचं नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, नाहीतर आपल्या मेहनतीवर पाणी फिरायला नको. बघा पुढे आहे XLV गुणिले XV म्हणजे किती. आता इथे रोमन संख्या दिलेल्या आहेत, काय दिलेले आहेत, XLV आणि याला गुणिले दिलेले आहेत XV. बघा आपल्याला XLV गुणिले XV हे जर करायचं असेल तर रोमन मध्ये गुणाकार करता येईल का, नाही. मग आपण काय करूयात, आपल्या देवनागरीमध्ये किंवा इंटरनॅशनल लिपीमध्ये त्याला लिहून घेऊयात, कारण आपल्याला ते गुणाकार जमतात. ओके ना, आपण काही रोम लोक आहोत का, नाही, आपण सगळेजण मराठी भाषिक लोक. मग आपण एक तर देवनागरीमध्ये लिहिलं पाहिजे किंवा इंटरनॅशनल लिपीमध्ये लिहिलं पाहिजे. आता इंटरनॅशनल लिपीमध्ये लिहायचं म्हणजे काय, इंग्रजीत आकडे लिहायचे, बाकी काहीच नाही सर. तर XLV याचा अर्थ काय होतो तर हे समजून घ्या, X म्हणजे हे 10 जरी असले तरी त्याच्या पुढे 50 आहे की नाही, 10च्या पुढे जर 50 आहे याचा अर्थ काय आहे, ते 40 आहे सर. काय आहे, हे झाले 40 आणि हे झाले 5. हे ओळखता आलं पाहिजे सर, कारण इथे हे छोटं चिन्ह आहे, इथे हे मोठं चिन्ह आहे. आता छोटं मोठं तुम्ही असं कसं काय म्हटलात सर, नेमकं छोटं मोठं ओळखायचं कसं, काही जणांना हाही प्रश्न पडेल. तर आपण काय पाहिलेलं आहे तर IVXLCDM. आता मला सांगा, या डावीकडून उजवीकडे जाताना किमती वाढत चालल्या की नाही, म्हणजे या I पेक्षा V काय आहे, मोठा आहे, त्यानंतर X काय आहे, V पेक्षा मोठा आहे, म्हणजे X पेक्षा मोठा कोण आहे, L आहे. म्हणजेच काय आहे की हे समजून जायचं की हे जर लहान चिन्ह मोठ्या चिन्हाच्या जर डावीकडे आलं तर काय होणार आहे, इथे वजा आहे काहीतरी, या मोठ्या चिन्हातून हे वजा होतं, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे 50 मधून 10 वजा केले म्हणजे 40 आणि हे 5 45 गुणिले. आता हे XV म्हणजे काय तर 10 आणि 5 15, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. तर 15 ने 45 ला आपल्याला काय करायचं आहे, गुणायचं आहे. तर आपण करूयात गुणाकार. 15 5 75, हातचे आले 7, 15 चौक 60, 60 आणि 7 किती होतात तर 67 होतात. 675 हे तुमचं उत्तर आलेलं आहे, पण ते इंटरनॅशनल लिपीमध्ये आलेलं आहे. त्याला काय करायचंय सर आम्हाला, तर त्याला करायचंय रोमन मध्ये. मग 600 जर समजत नसेल तर 600 लिहायचं, पटकन 70 लिहायचं आणि 5 लिहायचं. 600 लिहिणं सोपं जातं की नाही, मग तर 500 आणि 100 म्हणजे 600. 70 म्हणजे काय तर 50 आणि 20 70 आणि 5 कुठे आहे, DCLXXV पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. बघा अगेन इथे सारखे सारखे पर्याय दिसण्याची शक्यता खूप जास्त असते. DCLXXV हे खात्री करून घ्या फक्त की माझं आलेलं उत्तर आणि पर्यायातील उत्तर हे सेम टू सेम आहे की नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. बघा काय दिलेलं आहे, CDLXXX भागिले V हे आपल्याला करायला सांगितलेलं आहे. म्हणजे अगेन पुन्हा आपण काय करणार आहोत, इंटरनॅशनल लिपीमध्ये मांडून घेणार आहोत. CD याचा अर्थ सर काय होतो तर D काय आहे, मोठा आहे, म्हणजे D म्हणजे 500 आहे आणि C म्हणजे 100 आहे, म्हणजे याचा दोघांचा अर्थ 400 होतो. L आणि ट्रिपल X आहे, L आणि ट्रिपल X याचा अर्थ काय होतो, L म्हणजे 50 आणि ट्रिपल X म्हणजे 30. 50 आणि 30 होतात 80, म्हणजे 480 भागिले V आम्हाला माहितीच आहे, V म्हणजे 5. त्यानंतर आता या 5 ने काय करायचं आहे सर आम्हाला, तर या 480 ला भाग द्यायचा आहे. बघा 5 नम 45,
या 48 मधून 45 गेले, 30 5 सख 30. या पद्धतीने भागाकार आम्ही पटकन सोडवला. उत्तर आलं आमचं 96. सर आता हे 96 लिहितात कसे तेही आपण काय करूयात, लिहून काढूयात. 96 याचा अर्थ आहे 90 अधिक 6. मग 90 कसे लिहिणार, तर आम्ही x आणि c लिहिणार. 100 मधून आम्ही काय केलेले आहेत सर, तर 10 वजा केलेले आहेत. त्यानंतर अधिक 6 म्हणजे काय, तर 5 आणि 1 6. याचाच अर्थ काय होतो, तर XCVI. XCVI कुठे आहे पर्यायामध्ये, XCVI बघा बरं, XCVI पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. बघा इथे तसंच केलेलं आहे, XCIV दिलेला आहे, म्हणजे इथपर्यंत होणार आहे का, नाही. नियर अबाउट तुम्हाला काय केलेले असतील, पर्याय दिलेले असतील. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. पुढीलपैकी अचूक रोमन संख्या लेखन ओळखा. हे खूप महत्वाचं आहे. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, त्यामुळे या प्रश्नावर चांगला फोकस करा. बघा काय दिलेलं आहे, अचूक संख्या लेखन ओळखायचंय आपल्याला. बघा LIIX असं दिलेलं आहे. हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे हे समजून घ्या. बघा इथे L दिलेला आहे, इथे X दिलेला आहे, म्हणजे हा I तर X पेक्षा लहान आहे. पण कधीही या मोठ्या चिन्हाच्या पाठीमागे लहान चिन्ह एकच वेळा येऊ शकतं, 2 वेळा येऊ शकत नाही. म्हणून हे चुकीचं आहे. कारण LIIX असं आपल्याला कधीच लिहिता येणार नाही. भले आपण LIX असं लिहू शकू, कशासाठी, तर 50 अधिक 9 म्हणून लिहू शकू, पण यामध्ये डबल आय लिहिता येत नाही. एक गोष्ट इथं लक्षात ठेवा. म्हणून हा पर्याय चुकीचा झालेला आहे. त्यानंतर पुढच्या पर्यायाकडे जाऊयात. काय आहे, तर XDLX. बघा आता XDLX इथे सुद्धा काय झालेलं आहे बरं, डीच्या अगोदर कोण यायला पाहिजे होता, डायरेक्ट X कधी नाही येऊ शकत. कारण आपण काय बघितलेलं आहे, तर IVXLCDM हे आपले रोमन चिन्ह आहेत. म्हणजेच या डीच्या अगोदर L येणं C येणं शक्य आहे सर. डीच्या अगोदर C येणं शक्य आहे, डायरेक्ट X नाही येऊ शकत. डायरेक्ट X येईल का, नाही. म्हणजे इथे CDLX असतं तर योग्य होतं, हे चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा चुकीचा आहे. हा प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. प्रत्येक अल्टरनेटिव्ह हे कामाला येणार आहे तुम्हाला TET ला. त्यानंतर इथे काय दिलेलं आहे, तर CDXLVIII. डीच्या अगोदर C येऊ शकतो, हा येऊ शकतो. X इथे आणि L इथे, X इथे आणि L इथे, म्हणजे हा 40 होऊ शकतो, हो होऊ शकतो. त्यानंतर VIII लिहू शकतो आपण, म्हणजे 5 अधिक 3 लिहू शकतो, हो लिहू शकतो. म्हणजे याचा अर्थ आहे 400, याचा अर्थ आहे 40 आणि याचा अर्थ आहे 8. 448 ही संख्या जी आहे ती योग्य पद्धतीने लिहिलेली आहे. मग शेवटी काय दिलेलं आहे तेही पाहून घेऊयात. बघा MSCDL यामध्ये काय चूक आहे, तर यामध्ये S जे आहे हे रोमन संख्येचं चिन्हच नाही, ही त्यामध्ये असलेली चूक आहे. तर एकंदरीत आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून निश्चितच सांगा. थोडीशी प्रॅक्टिस करा, कमी वेळेमध्ये अचूक उत्तरं निघतात. इथे आपला थोडासा वेळ का जास्त जातो, कारण हे तुम्हाला समजावून सांगायचं आहे, त्यामुळे वेळ जास्त जातो. जर स्वतः गणित सोडवायचं असेल तर असे गणित सोडवायला काही सेकंदामध्ये ही गणित सुटतात. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये निश्चितच सांगा. आपल्या शिक्षक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याची जबाबदारी मात्र तुमची आहे. अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि या सगळ्या प्रवासामध्ये आपण कुठल्याही पाल्हाळ गोष्टी सांगत नाही. तुमच्या परीक्षेसोबतच माझीही परीक्षा होत आहे, ती कशी होत आहे हे आपण नंतर निवांत पद्धतशीर एका व्हिडिओमध्ये गप्पा मारताना मी सगळं तुम्हाला सांगेन. कारण आज आपल्याकडे वेळ कमी आहे, म्हणून आपला सगळा फोकस हा कशावर असला पाहिजे, तर TET क्रॅक करण्यावरच असला पाहिजे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.